वजन कमी करायचं आहे आणि कमीच होत नाही, त्यासाठी करूयात आपण छान एक आयडिया। त्यासाठी घेतलेला आहे आपण 1 पाटी बेसन आणि थोडीशी हिरवी मिरची कुटलेली आणि खुडलेला लसूण आणि कोथिंबीर। आपण करणार आहोत तेल न वापरता पिठलं। आता आपण बेसन पीठ टाकणार आहोत पातेल्यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे। आता ते बेसन पीठ पाण्यामध्ये घेऊयात काढून। असं छान आपण बेसन पीठ घेतलेलं आहे पाण्यामध्ये काढून त्याच्यामध्ये टाकूयात। त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे हिरवी मिरची कुटलेली, टाकून घेऊयात। त्याच्यामध्येच कोथिंबीर, त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद। छान असं त्याला मिक्स करून घेऊया। म्हणजे आपल्याला पिठलं तर करायचं आहे आणि त्याला तेल नाही वापरायचं। म्हणजे आपल्याला करायचंय वजन कमी आणि पदार्थ तर नाही जेवल्याशिवाय तर जमणारच नाही, म्हणून तेल न वापरता आपण बनवणार आहोत पिठलं। पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर। पातेलं गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी। पातेलं झालेलं आहे गरम, आता टाकूयात मोहरी छान तडतड होऊ देऊत। घेऊयात टाकून थोडेसे जिरे पण छान भाजून घेऊयात मस्त। जिरे पण छान भाजलेले आहेत। आता आपण कालवलेलं टाकूयात त्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकून बेसन पीठ। आता त्याला घेऊयात छान असं हलवून। चवीनुसार टाकूयात मीठ। लसूण आपण फोडून घेतलेला होता, तो लसूण अशा पद्धतीने कच्चाच टाकून घ्यायचा, म्हणजे तो भाजला जाणार नाही, काही नाही। असं छान असं आपलं पिठलं शिजत आहे। अशा पद्धतीने वजन जर कमी करायचं असलं तर या पद्धतीने पिठलं करायचं, म्हणजे तेल नाही वापरायचं। तेल तर वापरायचं नाही, भाजी तर करायची, म्हणून ह्या पद्धतीने करायची। मग नक्कीच वजन कमी होतं। 4 दिवसामध्ये 1 किलो वजन तर नक्कीच कमी होते। 8 दिवसात 2 किलो 3 किलो वजन केलं। अशा पद्धतीने भाज्या केल्यास, तेल न वापरता जर आपण भाजी केली ह्या पद्धतीनं, कोणतीही भाजी असो मग ती तेल नाही वापरता करायची, ह्या पद्धतीने जर भाजी केली तर नक्कीच वजन कमी होतं। छान असं आपलं पिठलं शिजत आहे। अशा पद्धतीने छान असं आपलं पिठलं तयार आहे। थोडीशी घेतलेली आहे आपण कोथिंबीर टाकून। अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे बिना तेलाचं पिठलं तयार। आणि ही आहे भाकरी मी केलेली होती अगोदरच, आणि हा घेतलेले आहे कांद्याचे चिरलेल्या काप। अशा पद्धतीने आपलं झालेलं आहे जेवण तयार। तेल न वापरता कोणतीही भाजी केल्यास अतिउत्तम, त्यामुळे वजन नक्कीच कमी होते। एक वेळ नक्की करून बघा। ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा।